नमस्कार बंधूंनो, लोक आधार मीडियामध्ये आपलं स्वागत. आज आपण मुंबईच्या गणेशनगर 2 आचार्य धोंडे मार्ग शिवडी नाका पेट्रोल पंपच्या समोर रुग्ण हक्क अभियान या कार्यालयामध्ये थेट रुग्ण हक्क कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत. पाहत रहा लोक आधार मीडिया मुंबई. हाक तुमची साथ आमची. संघटनेचे अध्यक्ष आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. जे रुग्ण हक्क अभियान आपण जे माध्यम राबवत आहात हे याचा लोकांना काय फायदा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्या अटी आहेत, शर्ती आहेत की रुग्णाला लाभ मिळू शकतो? नमस्कार. जय भीम. अस्सलाम वालेकुम. माझं नाव प्रवीण शिवराम पवार. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बरेच वर्ष मी कार्यरत आहे. या समाजातील लोकांना या मागाच्या काळामध्ये जे प्रश्न भेडसावत आहेत, मुळामध्ये आरोग्यविषयक लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने रुग्ण हक्क अभियान ह्या संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि गेले 3 वर्षापासून आम्ही महागड्या हॉस्पिटलमध्ये ज्या शासकीय योजना उपलब्ध आहेत, परंतु या लोकसेवकांच्या उदासीन भावनेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन भावनेमुळे या योजनांचा लाभ हा सामान्य जनतेला मिळत नाही. परंतु आपण फुलेशाह आंबेडकर विचारधारेच्या समानतेची विचारधारा पसरवण्याच्या उद्देशातून आपण सर्व सामान्य जनतेला, मग तो कोणत्याही जाती धर्मातला असू द्या, स्त्री पुरुष असू द्या, त्याला मोफतमध्ये उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मोठी मोठी हॉस्पिटल आहेत, जसं उदाहरणार्थ बॉम्बे हॉस्पिटल बोला, लीलावती हॉस्पिटल बोला, MGM हॉस्पिटल बोला, तेरणा हॉस्पिटल, जसलोक, हिंदुजा हॉस्पिटल, अशी मोठी हॉस्पिटल ज्यामध्ये सामान्य लोक जाण्यासाठी घाबरतात, कारण तिथे भरमसाठ बिल आकारलं जातं, त्यामुळे लोक जात नाहीत. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा शासनाने अशा काही योजना ठेवलेल्या आहेत की त्या लोकांना हे तेथील समाजसेवक सुद्धा सांगत नाहीत. त्याकरता आम्ही रुग्ण हक्क अभियानाच्या माध्यमातून आमच्याकडे जे लोक येतात, जे रुग्ण येतात, त्यांच्या नातेवाईकांना आम्ही काही ठराविक प्रोसेस करण्यासाठी, जी प्रक्रिया करण्यासाठी सांगतो आणि त्यानुसार आपण त्यांना मोफतमध्ये उपचार दिला जातो. अगदी 5 ते 10, 20 लाखापर्यंत आम्ही उपचार मिळवून दिलेले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण जे रुग्ण हक्क अभियान या अंतर्गत जे आपण जे अभियान चालवत आहात, या अभियानामध्ये कोणत्या म्हणजे उपचार कशावर आहे आणि या उपचाराचा आतापर्यंत किती जणांनी लाभ घेतला आहे आणि या उपचार घेण्यादरम्यान आपल्याला कुठले कागदपत्र रुग्णाच्या नातेवाईकांकडून जमा करावे लागतात? मुळामध्ये या ज्या योजना आहेत त्याला शासनाने काही ठराविक उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे. जसं निर्धन गटासाठी 1,80,000ची वार्षिक उत्पन्नाची अट आहे. त्या रुग्णांना संपूर्ण मोफत उपचार दिले जातात. आणि दुसरा गट आहे अल्प उत्पन्नधारक, ज्यांचं 1,80,000च्या वरती म्हणजे 3,60,000चं उत्पन्न वार्षिक असेल, त्यांना अल्प दरात म्हणजे त्यांना ज्या उपचाराच्या 50% उपचार मोफत दिले जातात. आणि राहिली गोष्ट की यामध्ये असा कोणता ठराविक आजार उपचार केला जातो असं काही बंधन नाही. तुम्हाला सर्व प्रकारचे आजार यामध्ये त्यांना उपचार करून द्यावे लागतात. आणि आम्ही या गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 100 ते 125 लोकांना मोफतमध्ये उपचार मिळवून दिलेले आहेत. आणि एक 50 लोकांना जवळपास अल्प उत्पन्नधारक म्हणजे 50% उपचार हे अतिशय महागड्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मिळवून दिलेले आहेत. या उपचाराची काही मर्यादा आहे का? याची मर्यादा अशी आतापर्यंत काहीच नाही, परंतु मॅक्झिमम आपण 15 ते 20 लाखापर्यंत उपचार मिळवून दिलेले आहेत. आणि त्याचे आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आमच्या लोक आधार मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या रुग्णांना काय उपदेश द्याल, काय माहिती द्याल? मी लोक आधार मीडियाचा सर्वप्रथम आभार मानतो की आज त्यांनी अतिशय चांगल्या भावनेने या मुलाखतीसाठी आलेले आहेत आणि लोकांना